एव्हरीवन अँड वेलकम टू अंकिता अँड अंकिताज क्लब. तर आता संध्याकाळचे वाजलेत 8 आणि आमचं अजून ठरलेलं नाही की रात्री डिनरसाठी काय बनवायचं. नॉनव्हेज तर खातोच आहे आम्ही. तर व्हेज पण व्हेज मध्ये अजून काय भाजी आणलेली नाहीये. तर तर इथे अंकिता बसलेली आहे. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? सगळे बरेच असतील हम्म. तसे सगळे. तर तुला एक टास्क देतोय मी. हम्म. आमचं काहीच प्लॅन नाही. हम्म. रात्री डिनरसाठी काय बनवशील तू? आज ट्युजडे, तर ट्युजडेला व्हेजच मी आज बनवणार. आम्ही ट्यूसडे मानत नाही. अरे, मी असं एक काहीतरी बनवेल ना मस्त व्हेज. तुम्ही आहे ना, उंगलियां चाटते रह जाओगे तो बघा तुम्ही. या क्या तेरे जाओगे फिर खाना कब खाने का? खाल्ल्यानंतर बोलते. खाल्ल्यानंतर तो हात धोने का रहता है. आधी तुम्ही उंगल्या चाटतो का? जेवल्यानंतरच हे करणार ना. जेवल्यानंतर माणूस हात धुतो. ही बोलते की उंगलियां चाटते रह जाओगे. उंगल्या पण चाटतो. हे बघा मँगो. मँगो आहे काय? तुला काय पाहिजे? आहे परफेक्ट बघ ना, आहे असं तर परफेक्ट उभं असं डान्स करते तो. त्यांनी कॉर्न बघितला होता तुझ्या हातातला. हा, त्याला कॉर्न खूप आवडतो. तर कधी चालू करतेस? कधी आता स्टार्ट तुम्ही करतेस थोड्या तू? वेळात करू. ठीक आहे, 8 वाजलेत ना, आता करते ना सगळं. बघूया काय बनवतेस ते. मस्त बघ तू. तर रेसिपी सिक्रेट आहे. तर both of you are not allowed in the kitchen. दोघांना पण बिलकुल अलाउड नाही. मी काय बनणार आहे? असं कुठे असतं का किचन मध्ये अलाउड नाही? नाही पण नाही बोलते. सिक्रेट रेसिपी आहे ना, बघा ना तुम्ही काय बनवते Secret म्हणजे ते. अशी कोणती सिक्रेट रेसिपी? बघ ना, तर मी काय बनवते ते बघ. काय बनवतेस तू? मस्त काहीतरी बनवते बघा तुम्ही आता. ठीक आहे, बघूया. लेट सी. तर फ्रेंड्स, मला आहे ना काय कळत नाही काय बनवू एक्झॅक्टली. मी गपचूप फोन घेऊन आले आतमध्ये. तर काय बनवायचंय अजून मी काही डिसाईड केलेलं नाहीये. पण आता मी बोलले तर आहे की मस्त काहीतरी बनवणार आहे. पण व्हेज मध्येच बनवणार, कारण की ट्युजडेला मी खात नाही आणि शक्यता मी ट्युजडेला व्हेजच बनवते. तर माझ्या असं डोक्यात आलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट. मी हे शेवगाचं शेंग होती घरात आणि कॉर्न होतं, हे होतं. तर विचार करायला काय करू. तर इथे सांबर मसाला पण आहे. सांबर मसाला मी आणलेला आजच. सांबर मसाला. तर मी ह्यांना आहे ना, कसं आहे ना, माझ्या हातचा सांबर मसाला खूप आवडतो. तर विचार केला मी हे सांबरच आज करते. आणि तुम्ही बघू शकता दोघं पण टीव्ही बघण्यात बिझी आहेत. तर मी इथं गपचूप माझं रेसिपी सांबारची स्टार्ट करते. सो लेट्स. तर गाईज, इथे मी तुरीची डाळ आणि ते मसूर डाळ जी आहे ती घेतलेली आहे ऑलरेडी. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये मसूर डाळ अजून थोडी जास्त घ्या, कारण की कसं आहे ना, ह्याचा फ्लेवर जे सांबर मध्ये खूपच छान लागतो. ही तुरीची डाळ आणि मसूरची जी डाळ आहे, लाल डाळ, मी चांगली धुतली आणि ती भिजत ठेवली थोडा वेळ. आणि हो, इथे मी शेवगाचे शेंग आणि भोपळा, दुधी भोपळा, जो मी सांबरमध्ये घालणार आहे. ओके, तो पण चांगला धुतलेला आहे. आणि हे मी आता बॉईल करणार आहे गॅसवर. ते मी थोडं चिंच पण भिजत ठेवले. चिंच कसं आहे ना, सांबारचं एकदम मेन इन्ग्रेडियंट आहे. तर चिंच जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही टमॅटो जे आहे तुम्ही जास्त ऍड करू शकता त्याच्यामध्ये. इथे ऑलमोस्ट हे बॉईल झालेलं आहे शेंगा आणि भोपळा. तोपर्यंत मी फोडणीची तयारी घेते. इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे, ते मी रुसण्याने जस्ट असं चेचलंय. इथे टमॅटो, कांदा आणि इथे कढीपत्ता. ओके,
तर गाईज मी इथं फोडणी घालायला घेतली. तेल चांगलं गरम होऊन दिलं. मग जिरं आणि राई ते मी पहिला घातलं. ॲज युजल सगळेच घालतात. त्याच्यानंतर मग मी कढीपत्ता घातला याच्यामध्ये. कांदा चांगला लाल होऊन दिला. चांगला लाल एकदम ब्राऊन झालं तरी चालेल. त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये टमॅटोज ॲड केले. तर ते चांगले एकजीव होऊन झाल्यानंतर ते अद्रक आणि लसूणची पेस्ट मी जी केली होती ती ॲड केली. हळद आणि मिरची पावडर हे घातलं मी. मिरची पावडर मी 2 चमचे घातले, कारण आमची इथे जास्त तिखट सगळ्यांना खूप आवडतं. आणि त्याच्यानंतर मी इथे धणे पावडर पण घातली. धणे पावडरनी पण एक चांगला टेस्ट येतं. आणि सांबार मसाला मी फायनली घातला इथं. तुम्ही बघू शकता किती मी घातला आहे सांबार मसाला. आणि भिजवलेली जी डाळ होती ती पण मी घालून घेतली याच्यामध्ये. आणि जीव करून चांगलं मीठ घालून त्याच्यामध्ये घातलं. आणि तुम्ही बघता किती मेसअप झालेलं सगळं काय. A few moments later. बराच वेळ झालेला आहे, पण बघूया काय बनतंय. चला बघूया. तर मस्त होते ना आवाज, सुंदर. बघूया या काय बनते ते. चला पण बघतो. चला पण बघतो. चला. काय बनतंय काय तसं स्पेशल? वास मस्त येतोय. चला चला तिकडे वा. का? गजब बेइज्जती है. आता ते एंडला जेव्हा बनेल ना तेव्हाच बघायचं. अरे पण का? आम्हाला बघायचं आहे. ते सिक्रेट टास्क दिलं ना मी. माझा टास्क केलेला आहे आता एंडलाच बघा काय मास्टर आला ना तुम्हाला. तुला काय वाटतं काय बनवलं असेल? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बोल बोल काय म्हणलं तिथे सांग. गेस्ट कर. माहिती ना मला काय आहे. तुम्हीच गेस्ट करा काय बोलतोय. आता ते सांग बरं. गेस्ट नाही तुम्हाला तुमच्या पुण्यातच दिले ना आम्ही दोघांना. ये बड़ी अच्छी बात कही आप. बघू चला, ठीक आहे. सो गाईज सांबार ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आणि अनायशा पण उठली आहे. तर रिॲक्शन बघूया आपण. आणि वास तर इतकं छान सुटलेला आहे आणि इतकं मस्त आणि त्यांना कळेलच ते की काय बनवलंय. काय त्यांना समजणारच आहे की मी काय बनवले ते. स्मेल तर मला पण आले, पण ते अजून बिझी आहेत टीव्ही बघण्यात. सो लेट्स सी. वाव, बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे आणि चांगलं शिजलेलं आहे. ओके, मस्तच एकदम फ्लेवर वाटतोय. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत शेवगाची शेंग आणि भोपळा. ओके, आणि चिंच पण मी जी भिजत घातलेली आपण ती ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे, म्हणजे तो चिंचेचा चांगला फ्लेवर ह्याच्यामध्ये मिक्स होईल. वा, मस्तच. प्लेट रेडी करून झालेली आहे. आपण त्यांचं रिॲक्शन बघूया. काय बनवलं? बघ ना. सांबार राईस, पापड, कांदे. टेस्ट करून बघूया. मग कर ना. स्पून घे ना पटकन. राईस तर काय? तर मी माझा टास्क आता कंप्लीट केलेला आहे. आता तुम्ही सांगा काय आहे, कसं रिॲक्ट. हा, ओके.
ओके. शामा चिपली. कसं झालंय? कसं झालंय? सांगून गपचूप बस, खाऊ द्या आम्हाला, गप्प बस. बापरे, गपचूप खा. मध्ये मध्ये डिस्टर्ब नाही करायचं. आम्ही नंतर उद्या परवा सांगतो. हो का? कसं आहे अक्षू? आवडलं? मम्मी खरंच मस्त झाले ते. आवडलं अनु? सो आपण पण फायनली माझा मिशन कम्प्लीट झालेला आहे आणि ह्यांना पण आवडलेला आहे खूप सगळ्यांना. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय. तुम्ही पण सगळे जेवायला या.